आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महाराष्ट्रात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डेग्गीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मध्य पूर्वेतील भूराजकीय तणावामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठा साखळीवर काही प्रमाणात दबाव निर्माण झाला असला तरी राज्यात इंधन टंचाईची कोणतीही परिस्थिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सध्या राज्यात सुमारे 24 तेल डेपोमार्फत 8100 पेट्रोल पंपांना सेवा दिली जात आहे। दररोज सुमारे 18,500 किलोलिटर पेट्रोल आणि 40,000 किलोलिटर डिझेलचे वितरण होत आहे। एप्रिलच्या सुरुवातीच्या दिवसातील विक्री ही नेहमीप्रमाणेच असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान राज्यात पीएनजी जोडण्यांची संख्या 25 लाखांहून अधिक झाली असून गेल्या महिन्यात 73,000 नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत। सीजीडी पाईपलाईनसाठी डीमेट परमिशन देण्याच्या निर्णयामुळे नेटवर्क विस्ताराला आणखी गती मिळणार आहे। एलपीजी बाबतही राज्यात पुरेसा साठा उपलब्ध असून 23 बॉटलिंग प्लांट्समार्फत 3.5 कोटी ग्राहकांना सेवा दिली जात आहे। दररोज सरासरी 5,82,000 सिलेंडर रिफिल वितरित केले जात आहेत। वितरण पारदर्शक करण्यासाठी DAC प्रणाली लागू करण्यात आली आहे। तसेच पुरवठ्याशी संबंधित तक्रारींसाठी राज्यभर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून नागरिकांसाठी 97 69 91 92 21 हा व्हॉट्सॲप क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे।